श्री स्वामी समर्थ. हॅलो एव्हरीवन. मी अर्चना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. आज स्वामींचा प्रकट दिन आहे आणि आज कुणी कुणी काय काय तयारी केलेली आहे आपल्या स्वामींच्या बड्डेसाठी. कारण आपला बड्डे असतो किंवा आपल्या घरातील कुणाचा असतो तर आपण करतोच ना. त्याप्रमाणे आज तर ब्रह्मांड नायकाचा जन्मदिवस प्रकट दिन आहे. तर काय करावे आणि काय नाही असं तर मला झालेलं आहे. जे मला शक्य आहे किंवा जे माझ्या आर्थिक कुवतीमध्ये बसते त्यातल्या त्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या घरालाच मंदिर बनवा, सजवा, फुलांनी तोरण वगैरे लावलेलं आहेच आपण पाडव्यानिमित्त. तर यावेळेस स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाच्या दिवशी अतिशय शुभयोग आलेले आहेत. असे शुभयोग जुळून आलेत याचा अनेक राशींना सकारात्मक प्रभाव देखील दिसणार आहे. मग अशामध्येच सिद्धी जी आहे पंचग्रही योगात प्रकट दिन आलेला आहे. सर्वार्थ सिद्धी आहे ही आणि पंचग्रही योग आहे. त्यामुळे अनेक लोकांना इच्छापूर्तीचा काळ निर्माण झालेला आहे. मग स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी आपण इतरत्र सगळीकडे ऐकतोयच, ही सेवा करा, स्वामींच्या आवडीचा अमूल्य एक नैवेद्य अर्पण करा. पण याचबरोबर जर आपल्याला समजलं की स्वामींची कृपा आपल्यावर अगोदरच झालेली आहे प्रकट दिनाच्या दिवशी, तर किती छान होईल. मग प्रकट दिनापासून आपल्याला हे योग सुरू होत आहेत. धनलाभ योग देखील आहेत अनेकांना. चला तर मग बघूया की हिंदू नववर्ष सुरू होतानाच स्वामींचा प्रकट दिवस आणि यामध्ये अतिशय शुभ, दुर्मिळ असे दुर्लभ योग जुळून आलेले आहेत. ग्रहांच्या गोचरामुळे अनेक राजयोग देखील आलेले आहेत. 31 मार्च 2025 रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आणि याच महिन्यामध्ये आपल्याला नवीन वर्षाचं औचित्य साधून स्वामींची विशेष पूजा, पाठ, सेवा, नामस्मरण, मंत्राचे जप, स्तोत्रांचे पठण यांसारखे अनेक कार्यक्रम प्रत्येक मठामध्ये हे उत्साहात पार केले जातात. चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे. यासोबतच आत्ताच्या घडीला मीन राशीत सूर्य, शनी, बुध, शुक्र, राहू आणि नेपच्यून हे ग्रह विराजमान आहेत. बघा, मीन राशीतील ग्रहांच्या स्थितीचा अनेक राशींना सर्वोत्तम लाभ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. पॉझिटिव्हच आपण विचार करायचा आणि पॉझिटिव्हच बघायचं. अनेक नकारात्मक सांगत आहेत, अनेक ग्रह एकाच राशीत गोचर करत आहेत, तर काय संकट येऊ शकतं वगैरे वगैरे. पण नाही, आपले स्वामी आपल्यासोबत आहेत. म्हणूनच आत्ता या ऐन वेळेला स्वामींनी जणू काही मला हा एक विचार मनामध्ये आला की हे आपण सर्वांपर्यंत पोचवलं तर. म्हणूनच चंद्र मेष राशीत असणार आहे, सूर्य रेवती नक्षत्रात आहे, तर सर्वार्थ सिद्धी योग अश्विनी नक्षत्राचा शुभयोग जुळून आणवत आहे. एकंदरीत ग्रहमान पाहता श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन तसेच ग्रहांची विद्यमान स्थिती नेमकी कोणत्या राशींसाठी आहे ते पण बघूया. तर सगळ्यात पहिली रास जी आहे ती वृषभ रास आहे. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे, फायदा होणार आहे, व्यापारात चांगली प्रगती, जे काही प्रश्न सुटत नव्हते ते आता सुटणार आहेत, अध्यात्माकडे कल वाढणार आहे, भेट वस्तू वगैरे विविध लाभ होणार आहेत, भाग्याची साथ मिळते, तर एखादी आनंदाची बातमी भेटणार आहे. मिथुन रास अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात यश मिळणार आहे. एकदम मस्त. अपेक्षा जी केली होती त्यापेक्षा पुढे जाणार आहात. घरात उत्साही वातावरण असेल, जवळच्या मित्रांच्या गाठी पडतील. व्यापारात मात्र थोडेसे चढउतार जाणवतील. पैसे गुंतवताना काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी आपली योग्य पद सांभाळावी. अडकलेली जी कामं होती ती आता मार्गी लागणार आहेत. त्यामुळे संधी जी मिळालेली आहे ती प्रगतीपथावर नेऊ शकते. कर्क राशीला देखील काय सांगत आहेत स्वामी, या ग्रहमानाच्या रूपांतरामुळे एखाद्या चांगल्या बातमीमुळे मन आनंदून जाणार आहे. याबरोबरच लहान सहान गोष्टींचा विपर्यास करू नका, चिडचिड जास्त करू नका. कामानिमित्त प्रवास करावा लागेल, चित्त स्थिर ठेवा. यासोबतच नवीन योजना, नवीन कामं तुमच्या हातात येणार आहेत. चातुर्य आणि हुशारीने याचा फायदा मात्र करून घ्या. उगीचच कुठल्याही गोष्टींमध्ये अडकून राहू नका. मन शांत ठेवा, मेडिटेशन करा, ज्यामुळे तुम्हाला या सगळ्या चांगल्या गोष्टी मिळून जातील आणि वडिलोपार्जित मालमत्तेतून तुम्हाला फायदा होण्याची शक्यता दिसत आहे. कन्या रास आहे यानंतरची. कन्या राशीच्या काही जातकांना अचानक लाभ होत आहे. स्वतःकडे दुर्लक्ष करू नका.
अति धाडस करू नका. बुद्धिमत्तेचा आणि कार्यक्षमतेचा योग्य फायदा करून घ्या. करिअरबद्दल मोठा निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे आता. अनपेक्षितपणे पैसे कमवण्याची संधी देखील मिळत आहे, तर ह्या संधी सोडू नका. भावंडांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. सुरळीतपणे सगळे कार्य तुम्ही साधू शकताल. नवीन मित्र बनतील. त्यामुळेच तुम्ही आता तुमच्या मार्गामध्ये सतर्क राहा. तुळ राशीला काय सांगत आहेत स्वामी, तर आनंददायी घटना घडू शकतील. ओळखीचे वर्तुळ जे आहे तुमचं सर्कल ते विस्तारणार आहे. काही चांगली बातमी मिळणार आहे. भावंडांकडून फायदा आहे. पाठिंबा खास करून त्यांचा मिळणार आहे एखाद्या गोष्टीसाठी. एखादी इच्छा जी होती जी पूर्ण होत नव्हती, भावंडांचा पाठिंबा मिळाल्यामुळे ती पूर्ण होणार आहे. भौतिक सुखसुविधा मिळणार आहेत. मित्रांकडून मदत मागितली तर ते आता सहज मिळणार आहे बरं का. म्हणून तुळ राशीच्या लोकांना खूप आनंद होणार आहे. धनु राशीला काय सांगत आहेत स्वामी, तर चांगले अनुभव येणार आहेत. मस्त कार्यक्षेत्रात तुमचे नाव होणार आहे. घरात खेळीमेळीचे वातावरण राहणार आहे. वडिलांकडून मोठ्या भावंडांकडून सहकार्य मिळून प्रॉपर्टी व्यवसायात गुंतलेल्या लोकांना चांगला सौदा मिळणार आहे. बिझनेस आणि तुमच्या जॉबमध्ये खूप चांगले तुम्हाला ऑप्शन्स आणि संधी मिळणार आहेत, तर त्याचा फायदा जरूर करून घ्या. त्याचबरोबर मकर राशीला स्वामी सांगत आहेत, सकारात्मक विचार करा. उलाढाल वाढणार आहेत. आता व्यवसाय वाढणार आहे. चिकाटी सोडू नका. समाजात मान सन्मान मिळणार आहे. परदेशाचा प्रवास म्हणजे परदेश गमन करणार आहात. नोकरीमध्ये तुमचा प्रभाव आणि महत्त्व वाढणार आहे. नातेवाईकांना भेटू शकता. शुभ कार्य होण्याची शक्यता आहे. कुंभ राशीला स्वामी सांगत आहेत, घरात खेळीमेळीचे वातावरण आहे. सध्या पॉझिटिव्ह राहा. आध्यात्मिक बळ वाढणार आहे. जी अडकलेली जी कामे होती ती आता लागतील मार्गी पूर्णपणे. जी अडथळे जातील निघून. आर्थिक लाभ होतील. बचतीची आता योजना बनवा बरं का, आणि बचत करा. महत्त्वाची कामं पूर्ण होणार आहेत. त्यामुळे आवडत्या भोजनाचा देखील आणि पदार्थांचा देखील आस्वाद घेऊ शकता. मीन राशीला सांगतात स्वामी, आर्थिक प्राप्तीचे प्रमाण आता वाढलेले आहे. मनावरील दडपण बाजूला झालेले आहे. बोलण्यामध्ये आता धार येईल तुमच्या, तर स्वतःला थोडंसं कंट्रोल करा. दीर्घकालीन चिंता दूर झालेली आहे आणि समाजामध्ये तुमच्या ओळखीचा तुम्हाला लाभ मिळणार आहे आणि अनेक ओळखींचा लाभ मिळणार आहे. बुद्धिमत्तेचा आणि हुशारीचा फायदा मिळवा आणि अनेक मोठमोठ्या व्यक्तींचे तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे. एकंदरीत स्थिती तुमची खूप चांगली राहणार आहे. तर आपल्या स्वामींच्या या सगळ्या आजच्या प्रकट दिनामुळे ही माहिती मी ज्योतिषीय मान्यतांच्या आधारितवर सांगितलेली आहे. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन यामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी चांगल्या ऐकायला किंवा चांगल्या करायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. हो, पण याशिवाय तुम्ही स्वामींच्या मंदिरात जरूर जा आणि पिवळ्या कलरची फुले, पिवळी मिठाई जरूर स्वामींना अर्पण करा. म्हणजे गुरुचे पाठबळ देखील तुम्हाला गरजेचे आहे या सगळ्या राशींसाठी.